नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण डाळ न शिजवता इन्स्टंट पोळी बनवणार आहे. फक्त 30 मिनिटात एकदम बारीक होतात आणि पुरणाच्या पोळीपेक्षाही अगदी छान लागतात. ते म्हणजे रताळ्याची पोळी. रताळ्याची पोळी बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो रताळं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आता हे रताळं आपल्याला कुकरमध्ये घालून 3 शिटी मारून घ्यायचं आहे. रताळ्याची पोळी बनवताना कधी पण लाल रताळे घ्या. रताळ्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक पांढरा आणि एक लाल. लाल रताळे घ्या, छान लागतात आणि गोडला पण चांगलं असतात ते. पांढरे रताळे थोडं गोड नसतात. सगळे रताळे मी कुकरमध्ये ट्रान्सफर केले आणि अर्धा ग्लास पाणी घातले. रताळ्याची पोळी बनवताना पाणी जास्ती घालून रताळं शिजवायचं नाही, फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि कुकरमध्ये घालून 3 शिटी मारून घ्यायचं. आणि शिजवताना पण जास्ती मौसूद शिजून घ्यायचं नाही, थोडंसं निब्बरच ठेवायचं रताळं. फक्त 3 शिटी मारून घ्यायचं. त्यानंतर आपलं रताळे शिजते. रताळं शिजेपर्यंत आपण एक साईडला आता पीठ मळून घेऊया. इथं मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता त्याच्यात 1 कप एवढं मैद्याचं पीठ घातलेलं आहे. थोडंसं चिकटपणा येते त्यासाठी मैदा वापरलं. आता थोडंसं मीठ घालायचं, थोडं पाणी घालून आपल्याला एकदम पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. एरवी आम्ही पुरणाच्या पोळी वगैरे बनवताना पीठ जरा गडसर असते, पण रताळ्याची पोळी बनवताना जरा एकदम पातळ असायला पाहिजे, तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता बघू शकता पीठ मळून घेतलेलं पातळ आणि वर मी पाणी मारून ठेवलेलं आहे, जेणेकरून पीठ एकदम मऊ होईल. आता आपले रताळं शिजून तयार झालेलं आहे. आता शिजलेले रताळ्याचे सगळं साल काढून घ्यायचं आहे. रताळं शिजून घेतल्यावर मिनिमम 1 तास तर पूर्णपणे थंड झाल्यावरच साल काढून घ्यायचं आहे. गरम असताना आपण रताळ्याचे साली काढून घेतलं तर नीट साल निघत नाही. पूर्ण थंड झाले की साल काढून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं रताळ्याचे साली काढून झालेलं आहे. साली काढून घेतलेले सगळं रताळे एक मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर गूळ घालायचे. इथं मी अर्धा किलो रताळ्यासाठी 50 ग्रॅम एवढं गूळ घेतलेलं आहे, कारण रताळे चांगलं गोड होते, त्यामुळं गुळाची जास्ती गरज नाही आहे. कारण तुम्हाला गोड जास्ती हवं असेल तर गुळाचे प्रमाण वाढवू शकता. अर्धा गूळ अर्धा साखर असं पण वापरू शकता. पिठी साखर वापरायचं. आधी गूळ घातलं, नंतर मॅशरने थोडंसं मॅश करून घेतलं, नंतर हाताने चांगलं मिक्स करून घेतलं. हाताने मिक्स करताना एखादा गुळाचा खडाबिडा असेल ना काढून टाकायचं आणि सगळं चांगलं रीतीने मिक्स करायचं. आणि गूळ घालताना किसून नाही तर बारीक कट करून घालायचं. खडाबिडा राहण्याची शक्यता कमी असते. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. विलायची पावडर टाकायची थोडंसं आणि चांगलं स्वाद लागतात. आता हे सगळं चांगलं मिक्स झाले, साईडला ठेवू. आता आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे, एकदम मऊ झाले. थोडंसं तेल लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं. त्यानंतर मी इथं पोळी बनवण्यासाठी असं एक पेपर घेतलेलं आहे. आणि हे रताळ्याची पोळी जास्ती करून कर्नाटकमध्ये बनवलं जातं. तिथं हे पोळी बनवण्यासाठी एक प्लेट भेटते, त्या प्लेटवर बनवलं जातं ही पोळी. मी इथं किराणा सामान आणलेलं कॅरी बॅग असते ना, ते कट केले. मी कट करून मी असं चौकोनी आकार दिले त्याला. आता ते कागदाला सगळं चांगलं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि पसरट करायचं. पसरट करून आतलं आपण जे रताळ्याचं सारण बनवलं ना ते ठेवायचं आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं. आणि बेलण्याने आपल्याला इथं बेलून घ्यायचं नाही, हातानेच आपल्याला पसरट करत जायचं. अशा पद्धतीने हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि मग असं पसरट करत आणि पोळी मोठं करून घ्यायचं आहे. हाताने जमत नसेल तर बेलण्याचा सुद्धा वापर करू शकता. बेलण्याचा वापर केला तर एकदम अलगद आणि सावकाश हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला पोळी. आता मी हातानेच असं पसरट करून घेतलं, कारण पीठ आणि रताळ्याचं आतलं सारण दोन्ही पातळ असल्यामुळं हाताने इझिली आपल्याला पोळी बनते. आता हे असं हातावर घालून घ्यायचं आणि तव्याला आधी मी तेल लावून घेतलं, त्यानंतर पोळी घालून घ्यायचं आहे त्याच्यावर. पोळी तव्यामध्ये घातले की गॅसचं फ्लेम एकदम बारीक करायचं. त्यानंतर एक 5 मिनिटानंतर असं कलर आल्यावर आपल्याला पोळी पलटून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळी भाजतो ना दोन्ही साईडला, तसंच आपल्याला एक 5 ते 6 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे पोळी. त्यानंतर आपली रताळ्याची पोळी बनून तयार होती. डाळ न शिजवता अगदी 30 ते 25 मिनिटात एकदम मऊ लुसलुशीत अशी रताळ्याची पोळी बनून तयार झालेला आहे.
गरमागरम रताळ्याची पोळी आणि तूप खाल्लं ना अप्रतिम अशी चव लागते. पुरणपोळीसुद्धा देखील तुम्ही विसरून जाईल ह्या रताळ्याच्या पोळी पुढं. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. चला तर मंडळी, एका मुठीत मावेल एवढी मौसूत अशी रताळ्याची पोळी बनून तयार झालेला आहे. पोळीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे.